हाय गाइस, प्रेज द लॉर्ड। आज सेकेंड डे है प्रेयर को आने का, तो बहुत एक्साइटमेंट हूँ। क्लाइमेट भी इतनी सुंदर है आज, कुछ बोलो न को। देखो नज़ारा यहाँ से पूरा फुल व्यू, आराम से देखिए सभी जगह। ये जो मैंने कल बताया था वो था, कचरा फेंक रहे हैं अब लोग। आज सेकेंड डे है प्रेयर का। 40 डेज़ का मुझे दर्शन हुआ था प्रेयर करते वक्त जीसस के नाम पे, और आज सेकेंड डे है प्रेयर के। और बने रहे वीडियो पे। मैं पूरा प्रेयर ख़त्म होने के बाद मैं बताता हूँ आपको सभी जगह, यहाँ से पूरा कितने भी व्यू है पूरा बता के दे देता हूँ आपको। गाइस, मैंने रात को प्रेयर करा था, ठीक मेरे ख्याल से 1 बज रहा होगा, तो कुछ डेमोन्स की मुझे एहसास हुआ अपने घर पे। तो जब प्रेयर करते वक्त क्रैचेस कर रहे थे कुछ डोर को, और समथिंग नाखून के ऐसा साउंड आ रहा था मुझे क्रैच करने का। सो फिर भी मैं थोड़ा डर गया था, लेकिन रुका नहीं, प्रेयर करा पूरा। और गाइस, आज सेकेंड डे है मेरा, बहुत खुश हूँ। क्लाइमेट का इतना ज़बरदस्त माहौल है आज, पूछो न को, और भी ज़बरदस्त है। पूरा जंगल इलाका है गाइस। पहले हम छोटे थे ना, पूरा बहुत बढ़िया था यहाँ पे। अब इंसान ज़्यादा होने से सभी तरफ गंदगी मचल रही है। जीसस पे विश्वास रखिए, किसको भी क्या भी रही है, वीडियो देख रहे हैं ना, प्रेयर करिए, यीशु का नाम लिए पूरा चंगा हो जाते हैं। अब यीशु के नाम पे ही भला है। गाइस, मैं आज वीडियो बनाने का मकसद यही है कि स्पिरिचुअल लाइफ में मैं आपको दिखाता हूँ मेरा पुराना वाला वीडियो कैसा था और मैं कैसा था अब मसीह में आके मुझे कैसा फीलिंग हो रहा, ये सभी आपको बताता हूँ धीरे धीरे वीडियो की तरह में। मेरा लाइफ, जो पुराना लाइफ कैसा था, मैं कैसा चेंज हुआ हूँ, वो सभी आपको बताता रहता हूँ। और ये है गाइस यहाँ से नज़ारा, मैंने कल नहीं दिखाया था। वहाँ पे हम लोग प्रेयर करते हैं अंदर के ऊपर। मैं तो एक्साइटमेंट हूँ, 40 डेज़ ख़त्म होते होते मुझ पे कितना चेंजेस हो जाएगा, क्योंकि पता नहीं जिंदा खुदावन यीशु मसीह मेरा है। जीसस के अलावा लोगों में कुछ भी नहीं है। विश्वास से भी ज़्यादा विश्वास से उनका नाम लिए तो बस पूरा काम होता था। मिलते हैं आगे वीडियो पे गाइस, जब तक वेट करिए। यही है जो केव जो हम लोग प्रेयर करते हैं, ये ब्रिटिश टाइम से बनाई से वाला है। इसका हिस्ट्री है, मैं कल पूरा आपको वीडियो में बताऊंगा। जहाँ फ़ोटोज़ फ्रेम वगैरह बनाए से वाला है। इसका कब निर्माण हुआ, कब से स्टार्ट हुआ, इसका स्टोरी क्या है, कौन है, वो सभी मैं बता दूंगा कल। वीडियो पे बने रहिए गाइस। प्रेयर हो गया है मेरा। शांति सुकून बोलते हैं ना, भगवान के पास ही मिलता है। उनका प्रेयर करने के बाद बहुत ही अच्छा महसूस हो रहा मुझे। उनके हंसक में मैं कितना देर प्रेयर करा मुझे मालूम ही नहीं हुआ। बने रहिएगा इस वीडियो पे, इसलिए आगे मिलते हैं। और गाइस, बहुत सुकून मिलता है बैठ के प्रेयर करने के बाद, तो इतना सुकून रहता पूछो न को। और मेरा ये नया विश्वास के साथ नया चेहरा है गाइस। मैं आपको पुराना वीडियो इस वीडियो के अंदर करूँगा। मैं कैसा दाढ़ी छोड़ के, कि कान पे बाली वगैरह पहन लेके, कढ़ाई पहन के, धागा पहन लेता था, बहुत कुछ करता था। लेकिन मैं पूरा बदल चुका हूँ मसीह में, इतना घुल चुका हूँ ना। 40 डेज़ में मेरा जीवन इतना बदलेगा, मैं क्या बोलते बुर्ज खलीफा के ऊपर जाके बैठूंगा, उतना ऊपर उठाएगा मेरा खुदा यीशु मसीह। ये विश्वास के साथ मैं कह रहा हूँ, मेरा जिंदा यीशु है, खुदा है। जो भी मेरे यीशु से मांगेंगे खाली हाथ नहीं जाएगा। यीशु पे भरोसा रखिए, यीशु पे चलिए,
आपको चंगाई मिलेगा, स्वस्थता मिलेगा, जो भी मांगेंगे पूरा होगा खुदा यीशु मसीह से। ओके गाइस, मिलते हैं आगे वीडियो पे। प्रेज द लॉर्ड भैया, अंकुल मिले हैं, यहाँ का जो भी है पूरा डिटेल ही बता देते हैं कन्नड़ लैंग्वेज में, और हिंदी भी आता होगा। बोलिए अंकल। ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಸರ್, ಪ್ರೇಸ್ ದ ಲಾರ್ಡ್ ಸರ್. ನಾವು ಬಡವ ಮನೆ ತಂದವ, ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಗಡಿ ಕುಸ್ನೂರು, ಅಲ್ಲಿ ಊಟ ಸಿಗಲ್ ಸಲಕ್ಕ 1940ದಾಗ ತಾತ ಸಿಮೆಂಟ್ ಜಟ್ಟಿ ಸಿಮೆಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಿಷನರಿ ಇದ್ದರು ಸರ್. ಇಲ್ಲಿ ಮಿಷನರಿ ಇದ್ದಾಗ ಅವಾಗ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಹುಟ್ಟಲ್ಲಿ ಹೋದ್ಮ್ಯಾಕ ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಾತ ಸಿಮೆಂಟ್ಸ್ ಮನೆಗೆ ಮಿಷನರಿ ಮನೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಳು. ಮನೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಬಡತನ ಇತ್ತು. ಆಗ 20 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಿದ್ರು. 20 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಬೇಕಾ ನಮ್ಮ ತಾಯಿ ದೇವ್ರದೇ ಭಯ ಭಕ್ತಿದಾಗ ಭಾಸ್ಕರ್, ವಕೀಲ್ ಭಾಸ್ಕರ್ ಈಡ್ಗೇರಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ನಂಬಲ್ಲಿ ಪಾಸ್ಟರ್ ಇದ್ದರು 1940ದಾಗ. ಆ ಪಾಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ರುಕ್ಮವ್ವ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇಬ್ಬರೆಲ್ಲ ಸತ್ತೋಗ್ಲತ್ತಾರ, ಮತ್ತು ಮುಂದೆ ಗಂಡಸ ಮಗ ಹುಡ್ತಾನ, ಅದಕ್ಕೆ ನೀ ಪ್ರತಿ ಸಂಡೇ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸ್ತಾನ, ನೀವು ಊಟ ಮಾಡಬೇಡ. ಮತ್ತೊಂದು ಆವಾಗ 1951ದಾಗ ನಾವು ಹುಟ್ಟಿನಿ ಸರ್. ನಾವು ಹುಟ್ಟಿದಾಗ 1965ದಾಗ ಇದು ಹಾದಿಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇರ್ತದ. ಮತ್ನ ಹೇಳತ್ತೆ ಆಗ ಎಷ್ಟಂದ್ರೆ 19 ಇದು 1965ದಾಗ ನಾ 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಇದ್ದ, ಹೋಯ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದ ಕಚ್ಚಾ ಹಾದಿತ್ತು. 1965ದಾಗ ಇದು ನಾ 5ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಇದ್ದ, ಹೋಗೋ ಬರೋ ಮಾಡೋ ಪರಿ ಒಂದೇ ಫೀಟ್ ಹಾದಿತ್ತು. ಅವಾಗ ನನಗೆ ದೇವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಿರೋ, ಯಾವಾಗಲೂ ನೀ ಹಾದಿ ಮಾಡು ಸ್ವಾಮಿ, ನನಗೆ ಊಟನೇ ಸಿಗಲ್ದು ಅಂದ್ಮ್ಯಾಕೆ ನಾನು 11 ತಿಂಗಳು 80ದಾಗ 11 ತಿಂಗಳದಾಗ ಈ ದಾರಿ ಕಚ್ಚಾ ದಾರಿ ಮಾಡ್ಯಾನ. 3 ಇಯರ್ಸ್ ಈ ಮಡ್ಡಿ ಏನದಲ್ಲ ಬಂಡಿಗಳೆಲ್ಲ ಹೊಡೆದು ಲೆವೆಲಿಗೆ ಮಾಡ್ಯಾನ. ಮತ್ತು ಬಂಡೆಪ್ಪ ಕಾಶಂಪುರ್ಗೆ ಇನ್ವರ್ಟ್ ಬಂದಿತ್ತು. ಬಂಡೆಪ್ಪ ಕಾಶಂಪುರ್ ಪಾಪ ಆತು, ಒಳ್ಳೆ MLA ಇದ್ದ, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ಯಾರ. ಇದು ಬೆಡ್ ಹಾಕೊಟ್ಟಾರ ನನ್ನ ಕಷ್ಟ ನೋಡಿ. ಅವ್ರ ಊರಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ನಾನು, ಬಂಡೆಪ್ಪರ ಊರದಾಗ ಕಾಶಂಪುರದಾಗ MA BEd ಇದ್ದೇನೆ ನಾನು. ಅವ್ರ ಬಲ್ಲಿ ಹೈಸ್ಕೂಲ್ದಾಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟು. ಮೊದಲು ನಾ ಪೊಲೀಸ್ದಾಗಿದ್ದ, 12 ವರ್ಷ ಪೊಲೀಸ್ದಾಗ ಇದ್ದ. 1970ಲಿಂದ 82 ತನಕ ಪೊಲೀಸ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ. ನಾ ಇಂಡಿಯಾ ಲೆವೆಲ್ ಪೊಲೀಸ್ ಇದ್ದೇನೆ ನಾನು, ಇಂಡಿಯಾ ಲೆವೆಲ್ದಾಗ ಆಡ್ತಿದ್ದ. ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾಕ್ಕೆ 1978ನಾಗ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದ. ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ಮ್ಯಾಕೆ ನಾನು MA ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು. MA BEd ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂಬಡ್ಕೆ ಆ ಸಾಂಗ್ಲಿ ಸಾಬ್ SP ಗುಲ್ಬರ್ಗ ಬಂದಿರು. ಅದ್ರ ಅಂಕಲ್ ನೀವು ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಎಜುಕೇಶನ್ ಮಾಡಿದೆ? ಹಾಂ, ಪೊಲೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಮತ್ತೆ ಎಜುಕೇಷನ್ ಬಂದು ಸರ್. MA BEd ಮಾಡ್ಕೊಂತ ಖಾರ್ಗೆ ನನ್ನ ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್, ಅವ್ರ ಮನೆ ಪಕ್ಕದಾಗಿದ್ದ ಜಗತ್ದಾಗ ಗುಲ್ಬರ್ದಾಗ. ಆತ ನಾನು ಬೀದರ್ದವ್ರು ಅಂದು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿಂದ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ MM ಖರ್ಗೆರು. ಆತ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರ ಬಲ್ಲೇ BPEd ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾ ಟೀಚರ್ ಪೋಸ್ಟಿಗೆ 83, 84ದಾಗ ಇತ್ತು ಕಡೆ ಬಂದೆನ. ಅದು ಪೆನ್ಷನ್ ಬಿ, ಪೊಲೀಸ್ ಪೆನ್ಷನ್ ಬಿ ಸಿಗ್ತದ, ಮತ್ತು ಟೀಚರ್ ಪೆನ್ಷನ್ ಬಿ ಸಿಗ್ತದೆ. ನಾ ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗ್ಯಾನ 1965ದಾಗ. ಇದು ದಾರಿ ಮಾಡಪ್ಪರಿ ನನಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಅದು ಇದು ಮಾಡಂದ್ರೆ ನಾ ಭಾಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಗ ಸರ್ ಒಂದೊಂದು ಇದು ಮುಗಿತಲ್ರಿ ರೋಡಿಂದು. ಇದಾದ್ಮ್ಯಾಕ ಇಲ್ಲಿ ನಿಂತ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ನಿಂತ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ದೆ, ಸ್ವಾಮಿ ನನ್ನ ದಾರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದೆ, ನಾನು ಪಾಪ ಇದ್ದೇನ, ನಂಗೆ ದಾರಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ದೆ, ಪಾಪ ಇದ್ದೇನ, ನಾನು ಮುಂದೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಇನ್ನೂ ಸಿಗ್ತಾನೆ ಬಂದು ಅಂದ ದೇವರಿಗೆ ಹೇಳ್ದ. ದೇವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ಮ್ಯಾಕೆ ಏನಂದ್ರು, ದೇವರು ಈ 1, 2, 3 ಈ ಗಿಡಗಳು ಒಣಗೋಯ್ತಾವೆ ಹೇಳಿ ಸರ್. ಈ ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ಒಣಗೋಯ್ತಾವೆ. ಮತ್ತು ಈ ಕಡೆ ರೈಟ್ ಸೈಡಿಗೆ ನೀ ಕೆಲಸ ಮಾಡು, ಈ ರೈಟ್ ಸೈಡಿಗೆ ಗಿಡ ಹಾಕಂದ್ರು. 30 ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ. 30 ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು. ಒಂದು 200 ಗಿಡಗಳು ಹಾಕ್ಯಾನ. ಈ ಗಿಡಗಳು ಹಾಕ್ಲಪ್ಪರಿ ಇಲ್ಲಿ ಲೈಟ್ ಇದ್ದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದ್ದಿಲ್ಲ. ದೊಡ್ಡ ಚರ್ಚಿಲಿಂದ ಒಂದು ಸೈಕಲ್ ಮ್ಯಾಗ 8 ಕೊಡ ನೀರು ತರ್ತಿದ. ಮಳೆಗಾಲದಾಗ ಅಲ್ಲಿ ಡಬ್ರ್ಯಾಗ ನಿಂತಿಂದ ನೀರು ತರ್ತಿದ. ಮತ್ತು ಹಾಸ್ಟೆಲ್ದಾಗ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮಕ್ಕಳು ನೀರು ತಂದು ಇದಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಿದ್ದೆ. 8 ಕೊಡ ನೀರು ತಂದು ಹಾಕ್ತಿದ್ದೆ. ಮುಂಚೆ ಹೆಸರು ಏನದ ಹೇಳ್ರಿ? ನನ್ನ ಹೆಸರು ಜೋಸಫ್ ಶಿವಪ್ಪ, ಇಂಡಿಯನ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಮ್ಯಾನ್ ಆ್ಯಂಡ್ ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಫೀಲ್ಡ್ ಚಾಂಪಿಯನ್. ಆಮೇಲೆ MCI ಮೆಂಬರ್, ಮೆಥೋಡಿಸ್ಟ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಫ್ ಮೆಂಬರ್ 3 ಇಯರ್ಸ್ ಇದ್ದ. ಈ ಬೆಂಗಳೂರು ರೀಜನಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ 3 ಇಯರ್ಸ್ ಇದ್ದ. ಒಟ್ಟು ನನ್ನ ದೇವ್ರ ಸೇವೆದಾಗ ಭೀ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ, ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆದಾಗ ಭೀ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನ. ಮತ್ತು ನಮ್ಗೆ ಈ ಮೋಸ ಹೆಸರಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಒಯ್ದಾನ ಎಲ್ಲಿಗೆ,
ಕಾರಣ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಯ್ತಾನೆ ಹಾಂಗೆ ಇಡೀ ಬೀದರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಬೇಕು. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಂದ ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳಿಂದ ಇಲ್ಲೇ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಬೇಕು. ನಾನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಲ್ದಿರಲಿಲ್ಲ, ನಾನು ಹೆಸರು ಹೇಳೋದಿರಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ನಿನ್ನ ಹತ್ರ ನಾನು ನೋಟಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂದು ಇವೆರಡು ಮಾತು ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೇನೆ ಸರ್. प्रेज द लॉर्ड अंकल। हाय गाइस, अंकुल ने मिलके पूरा जो भी था बता दिए है। तो ये रास्ता जो दिख रहा है ना, इसके बारे में बोले, और ये जितने भी झाड़ा वगैरह लगाए ना पूरे अंकुल लगाए बोल के कह रहे हैं। और हमारे जो बेस्ट एमएलए थे काशीपुर बंडाप्पा सर ने, उन्होंने मदद की कि ये रोड बनाया कतरीदर का। उनको भी ब्लेसिंग हो जाए गॉड की तरफ से, हालेलुया। ऐसे लोग मिलते ना जो विश्वास से काम करते, बहुत खुश मिलता मन को। आज जाने का वीडियो बहुत बड़ा हो गया गाइस, प्लीज़ बुरा न को मानो। देखो मिलते हैं कल, और इसी से वीडियो को एंड करता हूँ। प्रेज द लॉर्ड, जय मसीह की।